ही कथा आहे द्वारकाधीश श्रीकृष्णाच्या सर्वात प्रिय राणीची, जी सर्वात सुंदर होती आणि तितकीच अभिमानी सुद्धा, जिचे आयुष्य सोन्या नाण्यांनी भरलेले होते, पण मन मात्र रिकामे होते. जिचा अहंकार गगनचुंबी होता, पण तो अहंकार एका छोट्याशा तुळशीच्या पानाने मोडून काढला. ही कथा आहे अहंकारातून जन्मलेल्या आणि समर्पणाने नटलेल्या सत्यभामेची. द्वापर युगात जेव्हा द्वारका नगरी सोन्याने झळकत होती, तेव्हा श्रीकृष्णाची प्रत्येक राणी त्यांच्या प्रेमासाठी आसुसलेली असायची. त्या सर्व राण्यांमध्ये एक अशी होती जी सर्वात वेगळी होती, सर्वात देखणी, सर्वात जिवंत आणि सर्वात अभिमानी. तिचे नाव होते सत्यभामा. ती यादव कुळातील राजा सत्यजित यांची कन्या होती. सौंदर्यात अद्वितीय, वैभवात अद्भुत आणि स्वभावाने अगदी अग्नीसारखी तेजस्वी. सत्यभामाला पूर्ण जाणीव होती की ती सुंदर आहे, खास आहे आणि श्रीकृष्ण तिच्यावर विशेष प्रेम करतात. नेमकी हीच गोष्ट तिच्या अहंकाराचे मूळ बनली होती. सत्यभामेचे वडील सत्यजित यांच्याकडे एक दिव्य मणी होता, सयमंतक मणी, जो त्यांना स्वतः सूर्यदेवाने दिला होता. तो मणी दररोज सोन्याची निर्मिती करायचा आणि राज्याचे रक्षण करायचा. एक दिवस श्रीकृष्णाने द्वारकेच्या कल्याणासाठी तो मणी सत्यजित यांच्याकडे मागितला, पण सत्यजित यांनी नम्रपणे नकार देत म्हटले, मला आधीच ठाऊक होते की तुमची नजर या मण्यावर आहे, पण मी स्पष्ट सांगतो, हा स्मयमंतक मणी माझे आराध्य सूर्यदेवांचा प्रसाद आहे. हा मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. कोणत्याही परिस्थितीत मी हा मणी तुम्हाला देणार नाही. यानंतर तो मणी सत्यजित यांनी त्यांचा भाऊ प्रसेन याला दिला. जंगलात एका सिंहाने प्रसेनची शिकार केली आणि पुढे त्या सिंहाची शिकार महाबली जांबवंतांनी केली. अशा प्रकारे तो मणी जांबवंताच्या गुहेत पोहोचला. दरम्यान सत्यजित यांनी श्रीकृष्णावर चोरीचा आळ आणला की द्वारकाधीशांनीच तो मणी चोरला आहे. द्वारकेच्या राजावर लागलेला हा कलंक साधासुद्धा नव्हता. श्रीकृष्ण स्वतः सत्य शोधण्यासाठी जंगलात गेले आणि जांबवंताच्या गुहेत पोचले. तिथे श्रीकृष्ण आणि जांबवंतांमध्ये सलग 28 दिवस तुंबळ युद्ध चालले होते. शेवटी जांबवंत पराभूत झाले आणि त्यांनी ओळखले की हे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचे आराध्य प्रभू श्रीरामच आहेत. त्यांनी मणी परत केला आणि आपली कन्या जांबवंती हिचा विवाह श्रीकृष्णाशी करून दिला. जेव्हा श्रीकृष्ण मणी घेऊन द्वारकेला परतले, तेव्हा सत्य समोर आले. सत्यजित यांचे मस्तक शरमेने झुकले गेले. ते म्हणाले, द्वारकाधीश, मी तुमच्यावर लावलेला कलंक हा माझ्या जीवनातील सर्वात मोठं पाप होतं. मी आज हा स्मयमंतक मणी तुम्हाला समर्पित करतो आणि सोबतच माझी कन्या सत्यभामा हिचा हातही तुमच्या हातात देतो. प्रभू, या पित्याची विनंती स्वीकारा. त्या दिवसापासून सत्यभामा द्वारकेची पटराणी बनली. परंतु सत्यभामाच्या मनाला कधीच शांतता लाभली नाही, कारण द्वारकेत इतरही राण्या होत्या आणि त्या सर्वांमध्ये एक नाव असे होते जे सत्यभामाच्या कानात काट्यासारखे रुतायचे, रुक्मिणी. रुक्मिणी ही श्रीकृष्णाची पहिली पत्नी होती, शांत, संयमी आणि समजूतदार. तिच्या प्रेमात कोणताही बडेजाव नव्हता, कोणतीही मागणी नव्हती, होते फक्त समर्पण. आणि हीच गोष्ट सत्यभामाला आतून जाळायची. श्रीकृष्ण जेव्हा रुक्मिणीसोबत वेळ घालवायचे किंवा तिचे नाव आधी घ्यायचे, तेव्हा सत्यभामाच्या मनात मत्सराची आग अधिकच भडकायची. ती श्रीकृष्णावर जीवापाड प्रेम करायची, पण तिच्या प्रेमात अधिकार आणि तुलना होती. तुम्ही फक्त माझेच आहात हा हट्ट होता. एक दिवस देवर्षी नारद द्वारकेत आले. ते थेट सत्यभामाच्या महालात गेले आणि हसत म्हणाले, देवी, मी आत्ताच देवी रुक्मिणीच्या महालातून येत आहे. त्या म्हणत होत्या की श्रीकृष्णाचे खरे प्रेम फक्त त्यांनाच मिळाले आहे. तुम्ही तर केवळ सत्यजित यांची राजकुमारी आहात. हे ऐकून सत्यभामाचा राग अनावर झाला. तिचे डोळे लाल झाले. ती म्हणाली, मी सिद्ध करून दाखवेन की श्रीकृष्ण फक्त माझे आहेत. नारद मुनीने हसून एक उपाय सुचवला. तुलाभारम. श्रीकृष्णांना तराजूच्या एका पारड्यात बसवा आणि दुसऱ्या पारड्यात इतके वजन ठेवा की श्रीकृष्णाचे पारडे वर उचलले जाईल. जे हे करू शकेन तेच खरे प्रेमिक. सत्यभामा एका क्षणाचाही विचार न करता तयार झाली. तिने सांगितले की तिच्याकडे अफाट संपत्ती आहे आणि ती
सोन्याने श्रीकृष्णांना तोलेल. विशाल तराजू सजवला गेला. श्रीकृष्ण शांतपणे एका पारड्यात जाऊन बसले. त्यांच्या चेहऱ्यावर तेच गूढ हास्य होते जे ते एखादी लीला रचताना आणतात. सत्यभामाने दुसऱ्या पारड्यात सोने ठेवण्यास सुरुवात केली, पण तराजू हललाच नाही. हिरे, माणके, पाचू, मोती आणि द्वारकेचे संपूर्ण वैभव तिने पारड्यात ओतले, तरीही श्रीकृष्णाचे पारडे जागेवरून हलले नाही. सत्यभामाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने स्वतःचे अंगावरील दागिने, हार, कंगन सगळे काही काढून पारड्यात ठेवले, तरीही काहीच फरक पडला नाही. ती आता हताश झाली. तेव्हा नारद मुनी रुक्मिणीकडे गेले आणि तिला ही परिस्थिती सांगितली. रुक्मिणीकडे कोणतेही दागिने किंवा संपत्ती नव्हती. तिने फक्त एक तुळशीचे पान हातात घेतले, आपले डोळे बंद केले आणि ओठावर फक्त एकच नाव घेतले, कृष्ण. तिच्या मनात ना कोणती मागणी होती, ना अधिकार, ना तुलना. होते फक्त निस्सीम समर्पण. तिने ते छोटेसे तुळशीचे पान सोन्याच्या ढिगाऱ्यावर ठेवले आणि चमत्कार झाला. तराजू हलला आणि श्रीकृष्णाचे पारडे वर उचलले गेले. हे पाहून सत्यभामाच्या पायाखालची जमीनच सरकली. सोन्याच्या त्या ढिगाऱ्यात ती सुन्न होऊन खाली बसली. तिचा अहंकार पूर्णपणे चूर झाला होता. आयुष्यभर तिला वाटायचे की तिच्याकडे जे जास्त आहे त्यामुळे ती श्रीकृष्णाच्या जास्त जवळ आहे, पण आज तिला समजले की श्रीकृष्णांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोन्याने नाही, तर स्वतःला रिकामे केल्याने मिळतो. श्रीकृष्ण पारड्यातून खाली उतरले. ते सत्यभामेजवळ आले आणि त्यांनी काहीही न बोलता तिच्या डोक्यावर हात ठेवला. सत्यभामाने रडत विचारले, मग माझे प्रेम काय खोटे होते? श्रीकृष्ण अत्यंत प्रेमाने म्हणाले, सत्यभामा, माझे तोलन सोन्याचे नाही, तर खऱ्या भावनेने होते. तुझे प्रेम खरेच आहे, पण त्यात अहंकाराची भेसळ करू नकोस. त्या दिवसानंतर सत्यभामा पूर्णपणे बदलली. तिच्यातील तोच अग्नी आजही कायम होता, पण आता तो अग्नी कोणाला जाळत नव्हता, तर प्रकाश देत होता. सत्यभामाची ही कहाणी अशा प्रत्येक व्यक्तींची आहे, जो प्रेम तर करतो पण अहंकारासह. श्रीकृष्णाने तिला कधीच नाकारले नाही, फक्त तिच्यासमोर एक तराजू आणून ठेवला आणि सत्यभामाने स्वतः पाहिले की प्रेम ते नाही जे तुम्ही दुसऱ्याला देता. प्रेम ते आहे जे तुम्ही स्वतः बनून जाता. अहंकारातून जन्माला आलेली, प्रेमात जळालेली आणि समर्पणाने नटलेली, हीच आहे सत्यभामा. रामकृष्ण हरी.